नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी मनीषा स्वप्नील कारे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। चला आता मला दळण करायचं होतं, तर माझं दळण पण करून झालंय, गव्हाचं पण केलंय, बाजरीचं पण केलंय, भाजीपाला पण निवडून घेतलाय मी आता। तर चला आता फ्रीज साफ करायचंय, त्यानंतर मग फ्रीजमध्ये ठेवते। चला आता माझं दळण भाजीपाला आवरलाय, फ्रीज पण आवरून झालंय। तर मला आहे ना आता कपडे धुवायचे, तर चला मी आता कपडे धुवून घेते, कारण की भरपूर वेळ झालाय। पण नंतर दळण करायला आहे ना, पप्पांना दळायला जायचं होतं, त्यामुळे मी लवकर दळण केलं। मी फ्रेश वगैरे आताच झाली आहे। तर चला आता माझी झाडझूड पण आवरली, कपडे वगैरे काढून आणले, त्यांच्या घड्या वगैरे सगळं घालून ठेवून दिले। त्यानंतर आता मला स्वयंपाक करायचा आहे, तर त्याला आज मी काय भाजी बनवते बघू। तर ते पण आले, त्यांच्यासाठी चहा वगैरे पण झालाय। आता मस्तपैकी स्वयंपाक करायचा। चला आता स्वयंपाक झाल्यावर भेटते। मी तुम्हाला आधी उसळीची रेसिपी दाखवलीच आहे, त्याप्रमाणेच बनवली आहे। बघा किती मस्त उसळ झाली आहे, तरी पण खूप मस्त आली आहे। त्यानंतर मी ना भात पोळ्या पण बनवून झालंय माझ्या। मी आताच देवपूजा वगैरे करून घेतली आहे। चला आता त्यांचं काय चाललंय बघते, मी बाहेर दाखवते तुम्हाला। चला मला आता जेवण करायचं आहे, त्यांना पण भूक लागली आहे। चला आता आम्ही जेवण करून घेतो, मग भेटतो तुम्हाला। पप्पाला पण भूक लागली। चला आताच मम्मींचा फोन आला होता, पप्पांना घ्यायला बोलवलंय। अजून मम्मी सायखेडमध्येच आहे। पप्पा, मम्मी अजून सायखेडमध्येच आहे, तुम्हाला लगेच बोलवलंय। हां काय, तेव्हा आला फोन तुम्हाला, मी म्हटले होते ना तुम्हाला फोन येईल तेव्हा। आता मला केलं होतं आधी, आता पप्पांना केलंय। पप्पा अजून गेलेच नाही आणायला, 9:30 वाजले। राहिले का घरचे घरी काय दोन्ही वावरला मग टमटम काय करते? तुम्ही म्हणजे टमटम काय करते? झोपलं का? उसळ भारी झाली होती, त्यामुळे जेवण एकदम मस्त झालंय। तर आता जेवण वगैरे झालंय, भांडे पण घासून घेतले, मी किचन पण आवरून घेतलाय। तर दररोजचे डेली ब्लॉग बघण्यासाठी लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। भेटूया उद्याच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय।